रितेश अशोक पवार, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोलापूर। आज आपण हार्ट अटॅक बद्दल माहिती घेणार आहोत। हार्ट अटॅक कशामुळे येतो? तर हार्ट अटॅक येण्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण साधारणपणे ABCDEF असं आपण लक्षात ठेवू शकतो। ए म्हणजे ॲडिक्शन, स्मोकिंगचं ॲडिक्शन आहे, टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, कोकेन आहे। या सगळ्या ॲडिक्शनमुळे हार्ट अटॅक याचे चान्सेस खूप वाढतात। बी म्हणजे ब्लड प्रेशर, ज्या लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि ते कंट्रोलमध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस वाढतात। सी म्हणजे कोलेस्ट्रॉल। आजकाल आपण बघतोय की ओबेसिटी एक पॅन्डेमिक झालेला आहे। फिजिकल इनॅक्टिव्हिटी आहे आणि ओबेसिटीमुळे आपली जी चरबी आहे तिचं जे लेवल आहे ते व्यवस्थित राहत नाही, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस खूप वाढतात। फोर्थ म्हणजे डायबिटीज। तर डायबिटीज हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हार्ट अटॅक येण्यासाठी। इंडियन कॉन्टिनेंटमध्ये आपण बघितलं तर इंडिया आता सध्या डायबेटिक कॅपिटल होणार आहे वर्ल्डची, तर ही चांगली गोष्ट नाही आहे आणि ह्याच्यामुळे हार्ट अटॅकचे चान्सेस खूप वाढतात। ई म्हणजे एक्सरसाइज, फिजिकल इनॅक्टिव्हिटी आहे, एक्सेसिव्ह स्ट्रेस आहे, ह्याच्यामुळं आपलं लाईफस्टाईल चेंज होतोय आणि ह्याच्यामुळे पण हार्ट अटॅकचे चान्सेस खूप वाढतात। आणि एफ म्हणजे फॅमिली हिस्ट्री। फॅमिली हिस्ट्री म्हणजे आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, तर आपल्यामध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस खूप वाढतात। तर हे सिंपल वेमध्ये आपण ABCDEF असं लक्षात ठेवू शकतो हार्ट अटॅक याची कारण काय आहे। आणि इकडं आपण यशोधरा हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅकचं ट्रीटमेंट, प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणजे हार्ट अटॅकचे पेशंट आले की आपण इमिजिएटली त्यांना अँजिओग्राफी करून ज्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा आहे ज्याच्यामुळे हार्ट अटॅक आलेला आहे ती रक्तवाहिनी आपण ओपन करतो, त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो, हे आपण करतो। जवळचे जे तालुक्या प्लेसेस आहेत तिकडून जे पेशंट येतात त्यांना ऑलरेडी काही औषधं दिलेली असतात, क्लॉट बस्टर्स औषधं, ते औषधं दिल्यानंतर फार्मॅको इन्व्हेसिव्ह अप्रोच हे करतात जे आम्ही करतो। इमिजिएटली पेशंट आल्यानंतर पेशंट जर स्टेबल असेल तरीही आपण पेशंटला घेतो, विदिन 24 आवर्स पेशंटची अँजिओग्राफी करून जी रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला आपण क्लिअर करतो आणि ह्याला आपण फार्मॅको इन्व्हेसिव्ह अप्रोच म्हणतो, हे पण करतो आपण। रेग्युलर दुसरे प्रोसिजर जे आहे त्याच्यामध्ये अँजिओग्राफी, इलेक्टिव्ह अँजिओप्लास्टीज, कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीज। कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीमध्ये रोटा ॲब्लेशनचा यूज असेल, OCTचा यूज असेल, आयबसचा यूज असेल, FFRचा यूज असेल, तर हे करून अँजिओप्लास्टी जे आहे ते आपण करतो। दुसरे प्रोसिजर जसे की पेसमेकर आहे, AICD आहे, CRT डिव्हाइस आहे, हे डिव्हाइस पण आपण बसवतो। डिव्हाइस लहान बच्चूंमध्ये डिव्हाइस क्लोजर जे असतात, ASD डिव्हाइस क्लोजर, VSD डिव्हाइस क्लोजर, PDA डिव्हाइस क्लोजर, ते पण आपण आपल्या यशोधरा हॉस्पिटलच्या कॅथलॅबमध्ये करतो। या सगळ्या सुविधा यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, तरी आपण सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा।